यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा. पाहूया 100 हेडलाईन्स. हॉटेल विटच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाट यांचा निर्णय. आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा, शिरसाटांचा उद्विग्न सल्ला. मी थोडा चक्रम माणूस, घराला आग लावायला कमी करणार नाही. विट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांचा थेट इशारा. कोण शिरसाट असे खूप येतात आणि जातात. संजय शिरसाटांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा इशारा. संजय शिरसाटांनी 5 भागीदारांची नावं सांगावी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं शिरसाट यांना आव्हान. संजय शिरसाटांच्या हॉटेलची चौकशी मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक ठेवावी. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना पूर्ण करा. निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना. तर सरकार याच आठवड्यात प्रभाग रचना आयोगास देण्याची शक्यता. 4 महिन्यात सगळ्या निवडणुका पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. पुण्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा. पुण्यातील साखर संकुलनाची बैठक संपल्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा. शरद पवार, अजित पवार आणि आपल्यात बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नसल्याचं जयंत पाटलांकडून एक्स पोस्ट करून स्पष्टीकरण. लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्यास सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली. विद्यार्थ्यांना पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे धडे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची एका कार्यक्रमात घोषणा. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसीचे शिक्षक देणार सैनिकी शिक्षणाचे धडे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर मासे फेकल्याच्या प्रकरणी नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता. प्रत्यक्ष साक्षीदार नसल्यानं सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सिद्ध होत नसल्यानं निर्दोष मुक्तता. ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित. वधूवराला दिल्या शुभेच्छा. दादा भुसेंचीही उपस्थिती. कोण कोणाच्या लग्नाला येतं हा राष्ट्रीय विषय नाही. मंगल कार्यात कुणी कोणाला आशीर्वाद द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. संजय राऊतांची प्रतिक्रिया. कलियुगातील मुघलांच्या वंशजांनी पुन्हा एकदा गरळ ओकली. आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंचं प्रत्युत्तर. भाजप नेते किरीट सोमय्यांनी मालेगाव महापालिकेचे आयुक्त आणि तहसीलदारांची घेतली भेट. मालेगावातील जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी आयुक्तांची बंद दाराआड संवाद. भाजप नेते किरीट सोमय्यांचा मालेगाव दौऱ्याला सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विरोध. किरीट सोमय्या गो बॅकच्या दिल्या घोषणा. धर्मासाठी दान केलेल्या जमिनीचा वापर धर्मासाठी व्हावा. जमिनीचा गैरव्यवहार करणाऱ्याला सरकारनं तुरुंगात टाकावं. मात्र त्या जमिनी ताब्यात घेऊन सरकारनं विकणं चुकीचं. वक्फ विधेयकावर आव्हाडांची प्रतिक्रिया. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा. जुन्या पदाधिकाऱ्यांना वेळ दिला जात नसल्याची खेडेकरांची भावना. मनसेच्या वैभव खेडेकरांची फेसबुक पोस्ट चर्चेत. मी राज ठाकरे यांची भक्ती केली, इतरांसारखं नाव वापरून व्यापार केला नाही. माजी आमदार बाबाजानी दुराणी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. 8 मे रोजी पाथरीत अजित पवारांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी घेतली फडणवीसांची भेट. क्लास 1 आणि क्लास 2 ची रिक्त पदं भरण्याबाबत तसंच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं म्युनिसिपल सेनेच्या वतीनं फडणवीसांना दिलं निवेदन. अमोल मिटकरींवर कार्यकर्ते अब्रूनुकसानीचा दावा करतील, पण तो फक्त 5 ते 10 रुपयांचा असेल. मिटकरींनी केलेल्या आरोपानंतर हाकेंचा मिटकरींना खोचक टोला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या सर्व लोकांनी गोपीनाथ गडावर यावं. मंत्री पंकजा मुंडेंकडून जनतेला आवाहन. एक वृक्ष आपल्या जन्मदात्या आईसाठी तर एक वृक्ष सृष्टीरूपी आईसाठी लावा. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं आवाहन. ठाण्यात पडग्यासह एटीएसची 15 ठिकाणी छापेमारी. पाकिस्तानी हेर रवींद्र वर्माच्या अटकेनंतर एटीएसकडून ठाण्यात तपासाला वेग. भिवंडीतील पडघा परिसरात असलेल्या बोरिवली गावात एटीएसची छापेमारी. पडघ्याच्या बोरिवली गावातून 2 अटक तर 10 जण ताब्यात.
महाराष्ट्र एटीएसचा ठाण्यातील पडघा येथे छापा, दहशतवाद्यांशी संबंधित एका प्रकरणात छापेमारी. सिमिया संघटनेचा दहशतवादी आणि मुंबई सेंट्रल विलेपार्ले मुलुंड स्फोटात सहभागी आरोपी साकीब नाचनच्या घरावरही छापे. पाकिस्तानी हेर रवींद्र वर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी. रवींद्र वर्माला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून 5 जूनपर्यंत कोठडी. पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी ओलांडणाऱ्या नागपुरातील सुनीता जमगाडेच्या मुलाला काश्मीरमधून परत आणलं. सुनीतानं एलओसी ओलांडली तेव्हापासून तिचा मुलगा कारगिलमधील बाल कल्याण समितीच्या ताब्यात होता. लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर. 200 लोकात लग्न पार पडा, हुंडा बंद करा, आचारसंहितेत नमूद. राजेंद्र हगवणेचे मेहुणे जालिंदर सुपेकरांच्या काळात शस्त्र परवान्यांची खैरात. 400हून अधिक शस्त्र परवाने वाटल्याचं समोर. माझी फॉर्च्युनर त्यातली नाही. करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी हगवणे प्रकरणानंतर चक्क गाडीवरच लिहिला मजकूर. सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा. बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देणं थांबवा, विश्व हिंदू परिषदेची मागणी. सरकारनं बकरी ईदला होणारी गोवंशाची हत्याही थांबवण्याची विहिंपचे महाराष्ट्र गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडेंची मागणी. ठाण्यातील घोडबंदर रोड, समतानगर, वर्तकनगरमध्ये पाणी पुरवठा बंद. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पाणी पुरवठा बंद. उजनी धरणातून सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या दुहेरी जलवाहिनीची चाचणी. लांबोटीजवळ सोलापूर मनपाच्या वतीनं नव्या पाईपलाईनचे वॉशआउट. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रोडवरील ढोरकणमध्ये पाईपलाईन फुटली. आधी दुष्काळामुळे 10 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होत असताना पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया. शेगावातील संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. यंदा पालखीचं 56वे वर्ष. 6 जुलै रोजी आषाढीच्या 2 दिवस आधी पालखी पंढरपुरात दाखल होणार. किल्ले रायगडावर सापडली ऐतिहासिक वस्तू. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींची फेसबुक पोस्टद्वारे माहिती. डागडुजीचं काम सुरू असताना सापडलं एक प्राचीन यंत्र. धारावीतील गोदामात बुरशीजन्य पदार्थ आढळल्यानं झेप्टोचा परवाना रद्द. अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार कारवाई. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात थिलोरी ग्रामस्थांचं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. अनेक वर्षांपासून निवेदन देऊनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं एमआयडीसीच्या बोर्डवर चढून आंदोलन. औद्योगिक विकास मंडळानं 2012 साली संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो उत्पादक आक्रमक. 7 महिन्यापासून 2.5 कोटी रुपये थकल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडून ठिय्या आंदोलन सुरू केलं. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो लिलाव बंद पाडल्यानंतर शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची. धुळ्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलून बनावट बियाणं केलं जप्त. जवळपास 20 लाखांचं बनावट बियाणं जप्त. गुजरातहून खासगी ट्रॅव्हल्समधून आलेलं लाखोंचं कपाशीचं बनावट बियाणं जप्त करण्यात आलं. भंडाऱ्यात धानाच्या आधारभूत किमतीत केवळ 69 रुपयांची वाढ. स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव 4,500 रुपये जाहीर करावा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळेंचा इशारा. अमरावतीतील दर्यापूर तालुक्यात एका गोडाऊनवर कृषी विभागाकडून छापा. छापेमारीत प्रतिबंधित असलेल्या HTBT कपाशीची 1,500 पाकिटं जप्त. येवदा पोलिसात गुन्हा दाखल. बीडमधील आष्टी तालुक्यात मे महिन्यात झालेल्या पावसानं फळबागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारीही फिरकले नसल्यानं शेतकऱ्यांचा संताप. राज्यभरातील खवा व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. ॲग्रिकल्चर टॅरिफमध्ये वीज कनेक्शन देण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णय. खवा उत्पादक आणि शेतकऱ्यांना मिळणार वीज बिलात सूट. बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक. कांद्याला मालाच्या दर्जानुसार 800 ते 1,200 रुपये प्रति किलो क्विंटल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान. आंबेगावात लाकडी बराकीत साठवलेल्या कांद्याला आग. शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयाचं नुकसान. अज्ञात व्यक्तीनं पेट्रोल टाकून आग लागल्याची माहिती. रत्नागिरीत पुढचे 2 महिने मासेमारी बंद. माशांचा प्रजननाचा काळ असल्यानं मच्छीमारांचा निर्णय. मासेमारीचा हंगाम संपल्यानं हजारो बोटींचा बंदरामध्ये आश्रय.
संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये विवाहितेचा अमानुष छळ केल्याप्रकरणी कारवाई, मारहाण करणाऱ्या 6 जणांना अटक. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. लातूरच्या उदगीरमध्ये लग्नाच्या वऱ्हाडीमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, राजश्री शाहू महाराज चौकातील घटना. दगडफेक झाल्यानं बाजारपेठेतील दुकानदारांनी दुकानं बंद केली. चंद्रपूरमधल्या बालाजी हॉस्पिटलची राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष प्रदीप रत्नपारखींच्या कुटुंबियांकडून तोडफोड. डॉक्टरांनी उपचारामध्ये हयगय केल्याचा रत्नपारखी कुटुंबियांचा आरोप. जामखेड शहरात हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबारात तरुण गंभीर जखमी. पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. जामखेड गोळीबार प्रकरणी अत्यंत गंभीर अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांनी दहशतीत त्यांना राहावं लागतंय. रोहित पवारांची पोस्ट. भंडारा शहरातील शनाया नगर परिसरात मध्यरात्री चोरट्यांकडून घरफोडी, 1 लाखांची रोकड आणि 4 लाखांचे दागिने चोरट्यांकडून लंपास. अकोला जिल्ह्यातील पातूरच्या घाटामध्ये प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक उलटला. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक रेलिंग तोडत थेट दरीत कोसळला. नाशिकमधील पेठरोड परिसरात एका व्यक्तीची हत्या, अज्ञात लोकांनी हत्या केल्याची माहिती. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भंडाऱ्यात भरधाव ट्रकच्या कारला धडक, अपघातात पती पत्नी मुलगी गंभीर जखमी. नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा बायपास उड्डाणपुलावरची घटना. वाशिमच्या मालेगावात पांगरीमध्ये शेती मशागतीची कामं करताना ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबल्यानं ट्रॅक्टर विहिरीत पडला. चालकानं वेळीच बाहेर उडी घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. जळगावच्या भडगावमध्ये बिबट्यानं पाडला 18 शेळ्यांचा फडशा. बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मलकापूर शहरानजीक असलेल्या विष्णुनगर परिसरात बिबट्याचा वावर. नागरी वस्तीजवळ बिबट्या आढळून आल्यानं परिसरात दहशत. भंडाऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेतमजूर जखमी. लाखांदूर तालुक्यातील कोच्छी शेत शिवारातली घटना. बीडमधील खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो आणि रिक्षाचा अपघात. 3 जण ठार तर 2 जण जखमी. यवतमाळमध्ये अनधिकृतपणे खतांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कृषी विभागाची कारवाई. ट्रकसह खतं असा एकूण 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. वसईच्या वाळुंज गावात पाटलांच्या केळीच्या वाडीत तब्बल 54 किलो 500 ग्रॅम वजनाचा फणस. 8 वर्षांपूर्वी लावलेल्या फणसाच्या झाडाला यंदा केवळ 3च फणस, त्यापैकी 2 फणस 30 ते 40 किलोचे तर एकाचं वजन तब्बल 54 किलो. चंद्रपुरातील रानटी हत्तींनी ताडोबापर्यंत धडक मारल्यानं वनविभाग ऍक्शन मोडवर. रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाकडून विशेष त्रिस्तरीय पथक स्थापन. देशात कोरोनाचे 3961 नवे रुग्ण. काल 203 नव्या रुग्णांची नोंद तर मागील 24 तासात 4घांचा मृत्यू. आरबीआयच्या पतधोरणाची 4 जूनला बैठक. रेपो रेटमध्ये होणाऱ्या कपातींवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. 6 जूनला आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण जाहीर करणार. आरबीआयकडे 98.26% 2,000 रुपयांच्या जुन्या नोटा परतल्या. मात्र अद्यापही 6,181 कोटी रुपयांच्या 2,000च्या नोटा बाजारात. आरबीआयची मागणी. बंगळुरूमध्ये तरुणीचा राडा. वाद झाल्यावर रिक्षा चालकाला चपलेनं मारहाण. गुन्हा दाखल झाल्यावर तरुणीला अद्दल. गुलबर्गमध्ये बर्फवृष्टी. पर्यटकांनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद. सिक्कीममध्ये भूस्खलनात 3 जवानांचा मृत्यू. उत्तर सिक्कीमच्या छाटन भागात घडली दुर्घटना. लष्करी छावणीतील भूस्खलनानंतर 9 जवान अजूनही बेपत्ता. दक्षिण आफ्रिकेत कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत अमरावतीतील 12 धावपटू सहभागी. मॅरेथॉनचे जनक दिलीप पाटलांच्या मार्गदर्शनाखाली 12 धावपटू स्पर्धेत उतरणार. राजीव शुक्ला बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष होण्याची शक्यता. 19 जुलैला रॉजर बिन्नींच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत असून बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सप्टेंबरमध्ये निवडला जाण्याची शक्यता. यंदाच्या मोसमात आयपीएलला नवा विजेता मिळणार. 3 जूनला पंजाब विरुद्ध बंगळुरू यांच्यात आयपीएलची अंतिम लढत. उद्या आयपीएलचा अंतिम सामन्याचा समारोप होणार असून समारंभाची थीम ऑपरेशन सिंदूर असेल. संपूर्ण स्टेडियम तिरंगी दिव्यांनी सजवलं जाणार असून गायक शंकर महादेवन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलकडून एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. T20वर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्तीची घोषणा. 13 वर्षांच्या कारकिर्दीत मॅक्सवेलने 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3990 धावा आणि 77 विकेट्स घेतल्या. जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेशनं 6 वेळा विश्वविजेता ठरलेल्या मॅग्नस कार्लसनचा केला पराभव. नॉर्वे बुद्धिबळ 2025च्या 6व्या फेरीत गुकेशची उल्लेखनीय कामगिरी. नॉर्वे चेस स्पर्धेत गुकेशकडून झालेल्या पराभवानंतर कार्लसन बेभान. पराभवानंतर टेबलवर मारला बुक्का. सोशल मीडियावर व्हिडिओ. आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची.